हिंगोलीमध्ये डिझेल मिळत नाहीये, त्यामुळे शेतकरी आक्रमक. हातात कॅन घेऊन शेतकऱ्यांचं पेट्रोल पंपावर आंदोलन. डिझेल पुरवठा सुरळीत करण्याची शेतकऱ्यांची मागणी. मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या कमी करा आणि डिझेल द्या, आंदोलकांची मागणी. बुलडाण्यामध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये पेट्रोल डिझेल वाटप. अनेक पंपांवर वाहन चालकांमध्ये वाद. बुलडाण्यातील निम्म्याहून अधिक पंपांवरती इंधन नाही, तर पेट्रोल डिझेल असणाऱ्या पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तिसऱ्या दिवशी देखील सीएनजी गॅसचा तुटवडा. पहाटेपासून सीएनजी मिळावा यासाठी सीएनजी स्टेशन बाहेर वाहनधारकांच्या रांगा. ऐन पर्यटन हंगामामध्ये सीएनजीच्या तुटवड्यामुळे पर्यटक हैराण. नंदुरबारच्या धडगाव शहरातील पेट्रोल पंपावर वाहनधारकांची गर्दी. 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग लागली, तर ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांवर इंधन टंचाईचा फटका बसला. तर वाशिम जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा. सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल पंपावर गर्दी. शेतकऱ्यांची डिझेलसाठी भटकंती. मात्र डिझेल उपलब्धच नाही, त्यामुळे रिकाम्या हाती परतावं लागलं. जालन्याच्या भोकरदनमध्ये दुचाकीला एलपीजी गॅस कनेक्शन जोडल्याचा प्रकार समोर. पेट्रोलच्या तुटवड्यामुळे देशी जुगाड केल्याचं समोर आलं. दुचाकीच्या डिग्गीमध्ये 3 किलोचं एलपीजी गॅस कनेक्शन आढळलं. नंदुरबारमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याची स्थिती. डिझेलची मागणी वाढली, त्यामुळे पुरवठ्यावरती ताण. गुजरात या ठिकाणच्या वाहन चालक नंदुरबारमध्ये इंधन भरण्यासाठी आल्याचं चित्र. काही पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा. नाशिकमध्ये पुन्हा सीएनजी पंपांवरती वाहनांच्या लांबच लांब रांगा. वाहन चालकांसह रिक्षा चालकांनी सीएनजीसाठी रांगा लावल्या. शहरातील अनेक पंपांवर सीएनजी उपलब्ध नाही, त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या. परभणी जिल्ह्यामध्ये अनेक पंपांवरील पेट्रोल डिझेलचा साठा संपला. परभणीमध्ये पेट्रोल डिझेलची टंचाई. पंपांवरती डिझेलचा साठा उपलब्ध नाही, त्यामुळे पंप बंद करण्याची वेळ. नागरिकांमध्ये संतापाची लाट उडावली. ठाण्याच्या मुरबाड तालुक्यातील वाघवाडीमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण. पिण्याच्या पाण्यासाठी भर उन्हामुळे 1 किलोमीटरची पायपेट करून खडकातील कपारीतून पाणी भरण्याची वेळ आली. दूषित पाण्यामुळे गावात आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती. अलिबागच्या उमटे धरणामध्ये 46 वर्षांपासून साचलेल्या गाळामुळे धरणाची क्षमता घटली. तब्बल 47 गावं आणि 33 आदिवासी वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर. तर गाळ काढण्याकडे दुर्लक्ष झाल्याचा नागरिकांचा आरोप. चंद्रपूर शहरातील अनेक भागात भीषण पाणी टंचाई. नागरिक भर उन्हामध्ये पाणी भरत असल्याचं चित्र. शहरातील जटपुरा भागामध्ये रोज टँकरने पाणी पुरवठा पाहण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली. कोल्हापूरमधील राधानगरी धरणाच्या पाणी पातळीमध्ये घट. धरणातून भोगावती नदीमध्ये होणारा विसर्ग पूर्णतः थांबला. शेतीवरती येत्या काळात मोठा परिणाम होण्याचा अंदाज. जालना जिल्ह्यातल्या काही भागात पाणी टंचाई निर्माण. जिल्ह्यामध्ये गेल्या 10 दिवसांमध्ये टँकरची संख्या 20 ने वाढली. सध्या 58 टँकरद्वारे पाणी पुरवठा. जिल्ह्यातील 32 गावं आणि 27 वाड्यांमध्ये 94,368 नागरिकांना टँकरनं पाणी पुरवठा. साताऱ्याच्या पाटणमध्ये ढेबेवाडी विभागात टँकरने पाणी पुरवठा. जिल्हा परिषद सदस्य मृणाल पाटील यांच्याकडून पाणी पुरवठा. टँकरने पाणी पुरवठा करत दुर्गम ढेबेवाडी भागातील पाणी टंचाई दूर. मृणाल पाटीलचं सर्वत्र होतंय कौतुक. वाशिम जिल्ह्यात वाढत्या उन्हामुळे जलसाठ्यात मोठी घट. आगामी काळात पाणी टंचाईचं संकट अधिक गडद होण्याची शक्यता. पाणी जपून वापरण्याचं प्रशासनानं केलं आवाहन. सोलापूर या ठिकाणच्या उजनी धरणातून भीमासेना जोड कालव्यातून विसर्ग घटला. कालव्यातून सध्या 100 क्युसेकचा पाण्याचा विसर्ग सुरू. कोकणात आज आणि उद्या पावसाची शक्यता. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी आज मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. दोन्ही जिल्ह्यांसाठी आता येलो अलर्ट जारी. ठाण्यासह रायगडमध्ये हलक्या पावसाचाही अंदाज. पुण्याच्या भोर तालुक्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. मसूरकर कोळवडी या ठिकाणी वादळी वाऱ्यानं 3 घरांचे पत्रे उडाले. काही घरांचे कौल तुटले. घरात पाणी शिरलं, त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची केली जाते मागणी. गोंदियामध्ये अवकाळी पावसानं धान पिकाचं नुकसान झालं. शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. कृषी विभाग आणि महसूल विभागाकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणीही सुरू. नाशिकच्या निफाड नांदूर मध्यमेश्वर या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक. मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केलेला 12 रुपये आणि 35 पैशांचा दर अपुरा आहे, त्यामुळे नाराजी. कांद्याला किमान 20 रुपये किलोचा भाव मिळावा अशी मागणी. यवतमाळमधल्या कळंबमध्ये कृषी विभाग आणि पोलिसांकडून अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाणे जप्त. 2.25 लाखांचे एचटीबीटी कापूस बियाणे जप्त करण्यात आले. एका आरोपीवर गुन्हा देखील करण्यात आला दाखल. जालना या ठिकाणी खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाची मोठी कारवाई. अनधिकृत खताच्या तब्बल 1762 बॅगा जप्त. कृत्रिम टंचाई निर्माण करण्याच्या उद्देशानं साठवणूक केल्याचं उघड. या प्रकरणी जालन्याच्या चंदनझिरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील करण्यात आला दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी टंचाईमुळे मोसंबी बागेवरती कुऱ्हाड. 3 वर्षांपासून उत्पन्न नाही, त्यामुळे शेतकरी हतबल. खत, औषधं, पाणी आणि मजुरीचा वाढता खर्च, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. बुलडाणा या ठिकाणच्या संग्रामपूर तालुक्यामध्ये वाढत्या तापमानाचा संत्रा बागांना फटका. तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची देखील केली जाते मागणी. तर बावणबीर या ठिकाणी शेतकऱ्यांचे सुमारे 4 लाख रुपयांचे नुकसान. धाराशिवमध्ये जलतरा प्रकल्पाच्या पाहणीसाठी भर उन्हात जिल्हाधिकारी बांधावरती पोहोचले. जिल्हाधिकारी कीर्ती पुजारा आणि तहसीलदार मृणाल जाधव यांनी स्कूटीवरून जात प्रकल्पाची पाहणी केली.
नंदुरबारमध्ये उष्णतेचा कहर, तापमान 43 अंशांवरती. वाढत्या उष्णतेमुळे प्रशासन सतर्क, उष्णता नियंत्रण कक्ष देखील सुरू करण्याचा आदेश. वर्ध्यात 46 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. सकाळी 10 वाजतापासून उन्हाच्या तीव्रतेमध्ये वाढ, तर तापमानामध्ये आणखी वाढ होण्याचा हवामान विभागाचा अंदाज. नागरिकांनी काळजी घ्यावी असा आवाहन. विदर्भात तापमानाचा पारा वाढला. पुढील 5 दिवस विदर्भात उष्णतेची लाट कायम. अमरावतीमध्ये तापमान 46 अंशांवर. पालघर जिल्ह्यात उकाड्यामुळे विजेच्या मागणीमध्ये मोठी वाढ, तर ग्रामीण भागामध्ये कमी दाबानं वीज पुरवठा. नागरिक त्रस्त. महावितरणसमोर अखंड वीज पुरवठ्याचं मोठं आभार. जळगाव जिल्हा दूध संघाकडून दुधाच्या दरात 2 रुपयांची वाढ. इंधन वाहतूक खर्च वाढला, त्यामुळे दुधाच्या दरामध्ये तब्बल 2 रुपयांची वाढ करण्यात आली. 14 महिन्यांमध्ये दुधाच्या दरात 3 वेळा वाढ. छत्रपती संभाजीनगरमध्ये खरीपाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या दरात मोठी वाढ. खतांच्या गुणांमागे 150 ते 250 रुपयांची वाढ झाली, त्यामुळे शेतकरी चिंतेत. नंदुरबारच्या नवापूरमध्ये बर्ड फ्लूचं संकट. बर्ड फ्लूमुळे 4 लाखांहून अधिक कोंबड्यांचं कलिंग, तर नवापूरमधील 9 पोल्ट्री फार्मचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यानंतर केंद्र सरकारकडून दखल घेण्यात आली. जळगावच्या सराफा बाजारात रविवारच्या दिवशी शुकशुकाट. सोनं खरेदी न करणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला जळगावकरांचा चांगला प्रतिसाद. गोंदिया शहरातल्या सराफा बाजारामध्ये शुकशुकाट, तर पंतप्रधान मोदींनी केलेल्या सोनं खरेदी कमी करण्याच्या आवाहनानंतर ही स्थिती. गोंदिया सराफ असोसिएशनचं मोदींनी केलेल्या आवाहनाला समर्थन दिसलं. बीडच्या आष्टीमध्ये दुग्ध उत्पादनामध्ये वाढीसंदर्भात मार्गदर्शन शिबिराचं आयोजन. आमदार सुरेश धस यांच्या प्रयत्नांमधून मार्गदर्शन शिबिराचं आयोजन. स्थानिक शेतकऱ्यांच्या शिबिराला प्रचंड गर्दी. गडचिरोलीमधल्या हिरापूर गावामध्ये जनगणनेसाठी आलेल्या अधिकाऱ्यांचा गावकऱ्यांकडून विरोध. विमानतळासाठी हिरापूर परिसरातील भूसंपादनामुळे ग्रामस्थांच्या जनगणनेला विरोध. मुंबई गोवा महामार्गावरती माळगाव इंदापूर परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी, तर वाहतूक कोंडीमुळे आता नागरिकांचा प्रचंड हाल झाले. माळगावमध्ये रस्ता अरुंद, त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या वाढली. किल्ले रायगडावरती दारूच्या बाटल्या आणि कचरा आढळला, त्यामुळे शिवप्रेमींचा संताप. गडावरील एमटीडीसी परिसर, राणीवसा आणि इतर ठिकाणाहून 50हून अधिक बाटल्या आढळल्याचा दावा. महात्मा फुले द्विशताब्दीनिमित्त नागपूरमध्ये प्रबोधनपर चित्ररथ शहरभर फिरून समाज प्रबोधनाचा संदेश देणार. छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली चित्ररथ बनव. नवी मुंबईमध्ये वाढलेल्या वृक्षतोडीच्या प्रकरणांवरून पर्यावरणप्रेमी आक्रमक. नवी मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाविरोधात पर्यावरणप्रेमींचा उपोषणाचा इशारा. बांधकाम व्यावसायिकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याचा स्थानिकांचा आरोप.